वाल्मिक कराड यांच्याकडे आहे धक्कादायक संपत्ती. नेमकी किती संपत्ती आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे. स्वर्गवासीय गोपीनाथराव मुंडे यांच्या घरी घरकाम करणारा वाल्मिक कराड यांची संपत्ती अवघ्या 5 वर्षामध्ये अफाट वाढल्याची आपल्याला पाहण्यास मिळत आहे. 100 पेक्षा अधिक बँक खाते हे वाल्मिक कराड यांचे आहेत. ह्याचबरोबर बीड ह्या ठिकाणी 45 ते 50 एकरपेक्षा अधिक जमीन ही वाल्मिक कराड यांच्या नावे असल्याचा दावा भाजपच्या सुरेश धस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिलेला आहे. ह्याचबरोबर बार्शी तालुक्यामध्ये देखील 45 ते 50 एकरपेक्षा अधिक जमीन ही वाल्मिक कराड यांच्या नावे असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. तर ह्याचबरोबर सोनपेठ तालुक्यामध्ये देखील वाल्मिक कराड यांची 40 ते 50 एकर जमीन आहे. ह्याचबरोबर माजलगाव तालुक्यामध्ये देखील वाल्मिक कराड यांची 40 ते 50 एकर जमीन असल्याचा दावा भाजपच्या सुरेश धस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिलेला आहे. ह्याचबरोबर 100 पेक्षा अधिक बँकेमध्ये वाल्मिक कराड यांचे खाते असल्याचा दावा देखील सुरेश धस यांनी केलेला आहे. ह्या वाढती संपत्ती ही वाल्मिक कराड यांची अवघ्या ह्या 5 वर्षामध्ये वाढल्याचे देखील सुरेश धस यांनी म्हणलेलं आहे. धनंजय मुंडे यांचे हे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड हे एक सर्वसामान्य कुटुंबातील असून यांची धक्कादायक संपत्ती ही आली कुठून असा देखील आता संशयास्पद आरोप सुरेश धस यांच्याकडून केला जात आहे. नेमकी ही संपत्ती वाल्मिक कराड यांनी कुठून आणलेली आहे याची चौकशी देखील करण्यात यावी अशी देखील माहिती आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे. एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.